जेवणानंतर आंघोळ करताय सावधान. मित्रांनो, आपल्या घरी मोठे लोक नेहमी सांगतात की जेवण झालं की लगेच आंघोळ करू नको. पण त्यामागचं खरं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहिती आहे का? जेवणानंतर लगेच आंघोळ करणं तुमच्या पचनसंस्थेसाठी आणि हृदयासाठी कसं घातक ठरू शकतं हे आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात ज्ञानयुग मराठी चॅनल, जिथे मिळतं जे ज्ञान जे तुमचं आयुष्य बदलून टाकतं. चला तर मग जाणून घेऊया. 1. रक्तभिसरण आणि तापमान. विज्ञानानुसार जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपल्या शरीरातील रक्ताचा प्रवाह हा पोटाच्या दिशेने वाढतो, जेणेकरून अन्न नीट पचण्यास मदत होईल. पण जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी रक्ताचा प्रवाह पोटाकडून त्वचेच्या दिशेने वळवला जातो. यामुळे पचनक्रियेसाठी आवश्यक असलेले रक्त कमी पडतं. नंबर 2. पचनक्रिया मंदावणे. जेव्हा रक्ताचा प्रवाह विचलित होतो तेव्हा जठरातील अन्नाचं पचन नीट होत नाही. यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्याचे त्रास सुरू होतात. अन्नाचं नीट पचन न झाल्यामुळे शरीराला त्यातील पोषण तत्त्वे मिळत नाहीत. नंबर 3. रक्तातील साखरेवर परिणाम. काही संशोधनानुसार जेवणानंतर लगेच आंघोळ केल्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला थकवा किंवा चक्कर आल्यासारखं वाटू शकतं. मग आंघोळ करायची योग्य वेळ आणि पद्धत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जेवल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 तास थांबून मगच आंघोळ करावी. जर तुम्हाला आंघोळ करायचीच असेल तर जेवणाआधी करणे सर्वोत्तम, कारण यामुळे शरीर हलकं वाटतं आणि भूकही चांगली लागते. तर मित्रांनो, ही साधी वाटणारी सवय आजच बदला आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच रंजक आणि शास्त्रीय माहितीसाठी ज्ञानयुगला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.